मी सर्वप्रथम मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईमध्ये माझी सहकारी ज्योत्स्ना आहे। ज्योत्स्ना, सध्या आज संध्याकाळपर्यंत या प्रचार सभा थंडावणार आहेत, प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। मुंबईमधलं एकंदरीतलं चित्र काय? अगदी बरोबर। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये प्रचाराचा जो जोर आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कमध्ये मैदानामध्ये जे आहे त्यांची एक मोठी सभा झाली आणि त्यानंतर ठाण्यामध्ये काल सभा झाली आणि काल मुंबईमध्ये आणि मुंबईच्या लगतच्या परिसरामध्ये दोन महत्त्वाच्या सभा झाल्या। एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या तिघांची एक महायुतीची जी आहे एक मोठी सभा शिवाजी पार्कात पार पडली आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून ठाण्यामध्ये म्हणजेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची सभा पार पडली। या दोन्ही सभेकडे जे आहे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं, कारण आपण सातत्याने बघतोय की एकमेकांवरती म्हणजे जर मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर सरळ लढत जी आहे सिद्धेश ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू अशीच थेट लढत जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण 1700 पेक्षा अधिक उमेदवार जे आहे विविध पक्षाचे आणि अपक्ष जे आहेत ते या मुंबई परिसरातून जे आहे ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक पक्षांच्या युत्या आघाड्या झाल्या असतानाच मुंबईमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या युती झालेल्या पाहायला मिळाल्या। एक म्हणजे ठाकरेंची युती आणि दुसरी म्हणजे वंचित आणि काँग्रेसची युती। असं जरी असलं तरी सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत जे आहे शरद पवार गट सुद्धा म्हणजे त्यांच्यासोबत अलायन्समध्ये आहे, युतीमध्ये आहे, तर दुसरीकडे रामदास आठवले आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा ही म्हणजे एकत्र युतीमध्ये आहे। त्यामुळे मुंबईमध्ये प्रचाराचा जोर नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता सध्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या जोमानं निवडणुकीच्या रिंगणात उतरले।